नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी फर्स्ट टाइम ब्लॉग वगैरे काढत आहे बरं का। सर्वांनी लाईक कमेंट करा, सपोर्ट करा। नवीन चॅनल खोललेला आहे, जसं तुम्ही मोठ्या चॅनलला सपोर्ट करता तसे आपण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा। ओके, शौर्य आहे माझं इथं मस्तपैकी वांग्याचं भरीत वगैरे बनवू, भाजी वगैरे आणले सकाळी। भाजी म्हणजे भाजीवाल्यापाशी जास्त काही पालेभाज्या नव्हते। मी विचारलं भाज्या का आणत नाही, तर म्हणत होत्या लई महाग झाल्यात भाज्या। टोमॅटोचं 20 रुपये पावशेर असं काहीतरी आहे। हातपाव आणले मी 10 रुपयाचे टोमॅटो, म्हणलं भाज्या महाग झाल्यात। आज म्हणलं मस्तपैकी वांग्याचं भरीत वगैरे बनवावं। सार्थक शौर्य करायलेत मदत, राडा लई घालायला लागलेत। कोथिंबीर पण खूप महाग झाली, 30 रुपये गड्डी झाली कोथिंबीरची। 10 रुपयाची आणली म्हणजे 2-3 दिवस जाते। वांग्याचं भरीत करावं म्हणलं। पावशेर वांग्यामध्ये 3च वांगे बसलेत बघा। असले वांगे आणलेत भरीत बनवायला। चला मग तुम्हाला मी भरीतसाठी मी काय काय साहित्य घेतलं दाखवते। हिरव्या मिरच्याची नाही बरं का, लाल तिखटचं करणार आहे मी, कारण पोरं वगैरे खात्यात। हिरवी मिरची खूप तिखट आहे म्हणून जास्त काही टाकत नाही मी। मग लाल तिखटचं बनवायचे आहे। शौर्याचं चाललंय राडा घालायचं, सार्थक हे करत आहे, लसूण सोलत आहे बघा। आमच्या शौर्याने टमाटो असं खाऊन ठेवते हो का, असं खाते सगळं अर्धा खाऊन ठेवलं। हेच आता भाजीला वापरायचं, धुवून घेतलेलं आहे। चला मग तुम्हाला दाखवते। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। असेच माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला येत जाईल, सर्वांनी बघा। कॉमेडी व्हिडिओ असतात, सर्वांनी लाईक कमेंट करा, लाईव्हमध्ये पण येत जावा। असंच तुमचा आशीर्वाद सपोर्ट राहू द्या। डेली माझे ब्लॉग येत जाईल। तुम्हाला माझी रेसिपीचा ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच ब्लॉग काढायचा प्रयत्न करेन। लहान लेकरं असल्यामुळे जास्त काही जमत नाही। चला म्हणलं आज वांग्याचं भरीत बनवावं माझ्या पद्धतीने, तुम्हाला दाखवत आहे। आवडलं सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तुम्ही पण त्या पद्धतीने करून बघा। मला वांग्याची भाजीपेक्षा वांग्याचं भरीत फार आवडतो, झटपट पण होते आणि फक्त वाफेवर शिजलं जाते, पाणी टाकायची काही गरज नाही। चला मग दाखवते तुम्हाला। भाजीवालीकडून पावशेर टोमॅटो आणलं, पावशेर वांगं आणलं, 10 रुपयाची कोथिंबीर आणली बघा। कोथिंबीर 30 रुपये गड्डी म्हणून एवढी दिली, तर कधी कधी 2 आणि 3 गड्डे असतात कोथिंबीरच्या। आता लई महाग आहे बरं का, सध्याला भाजीपाला लई महाग आहे बघा। आमच्या पिलोनी टोमॅटो असं खाऊन ठेवलं, धुवून आणला होता, आता हेच वापरणार आहे। काटे वांग्याचंच मी भरीत बनवणार आहे का। 3 वांगे आलेत मस्तपैकी, कारण जास्त तिखट बनवायचं नाही। शौर्य सार्थक खातात ना बघा। 2 टोमॅटो घेतलेत, 3 वांगे घेतलेत, थोडीशी कोथिंबीर निवडून ठेवायची, थोडीशी वापरायला घ्यायची। कढीपत्ता आणलाय, तसा फ्रीमध्ये दिले बरं का। कढीपत्ता फ्रीमध्येच देतात मागितल्यावर। तसं 5-5 रुपयाचं म्हणल्यावर ते कढीपत्ता लई रात नाही, खराब होत आहे ना, त्याच्यामुळे मी थोडंसंच आणलं। त्यांना म्हणलं थोडंसं द्या। मग थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतले, सार्थक सोलायला लागले लसूण। शौर्य पण इथं राडा घालायला लागलाय, शौर्य पण लसूण सोलायला लागलाय बघा। शौर्य सोलायला लागलाय शौर्य पण। चला मग तुम्हाला दाखवते, चिरून पटपट घेते चिरून वगैरे, मग दाखवलं तुम्हाला मी बनवताना। आवडलं सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तुम्ही पण ह्याच पद्धतीनं एकदा भरीत करून बघा, फार छान लागते बरं का, खायला चविष्ट। चला मग कोथिंबीर वगैरे जरा निवडते पटपट। आता एवढी कोथिंबीर दिली म्हणजे 2-3 दिवस जाते। थोडं थोडं वापरायचं आणि रोज भाज्याला जायला खाली नाही जमत पोरांना घेऊन। चला तर मग तयारी करूया रेसिपीची। असं डेट वगैरे घ्यायचं काढून हो का, डेट वगैरे घ्यायचं काढून। शौर्य मध्येच उचलायला लागले हो का, डेट वगैरे घ्यायचं काढून। चला तर मग आता सगळं निवडून घेते आता। पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। शौर्य नुसतं मध्ये करायला लागले बघा। असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। इथं 1 टोमॅटो घेतलेला आहे, परत एवढं लसणाच्या 2-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं काय म्हणतात बाई याला, कढीपत्ता घेतलेला आहे थोडं, परत कोथिंबीर घेतलेली। आता ही कोथिंबीर निवडून ठेवते, कारण की रोज रोज बाहेर जर काही जमत नाही। कोथिंबीर कधी भेटते कधी भेटत नाही। 2 दिवस काही मला टोमॅटोच भेटले नाही। आज भाजीवाली आलती म्हणून परत लगेच गेले भाज्या आणायला, त्याच्याकडे फक्त वांगच होतं। म्हणलं चला वांग्याचं भरीत वगैरे बनवावं, म्हणजे पोरं पण खातील। चला मग दाखवते। व्हिडिओ आवडला सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बघा। कोथिंबीर निवडले, ठेवले डब्यात। आता असं निवडून ठेवायचं म्हणजे जास्त दिवस राहते, कारण की रोज रोज कोथिंबीर आणायला नाही जमत। इथं भाजीपाला लई महाग भेटतात आणि लांब पण जावं लागतंय। चला तर मग आता ठेवून टाकू फ्रीजमध्ये। पावशेर टोमॅटो आणले होते सकाळी, आता सगळं आवरते, सगळं ठेवते। चला मग फोडणीला टाकते।
कढई ठेवलंय गरम करायला. आता एक पोळी तेल टाकू. तेल लई नाही वापरायचं, थोडंसंच वापरायचं. टाकले तेल. आता लसूण टाकले. लसूणला असं भाजून द्यायचं मस्त खमंग. कढीपत्ता कोथिंबीर ते पण मस्त खमंग लसूणासोबत तडकून द्यायचं, नाचून द्यायचं त्यांना. तड त्यांचं नाचून झालं. आता कढीपत्ता पण नाचून झाले हो का. टोमॅटोचं पण चाललं आता थोडंसं हळूहळू तडक नाचून झाले तखनिया करून. आता आपण चिरलेलं वांग टाकलेलं आहे. पोरं खेळायला लागले तर बनवता येते व्हिडिओ, नाही तर त्यांना कडेवर घेऊन बनवता येत नाही. मोबाईल हातात धरून बरं का. हातात धरलाय पण एक हाताने भाजी परतत आहे. मीठ वगैरे टाकलेलं आहे, चवीनुसार सगळं टाकलेलं आहे. कोथिंबीर वगैरे आता मस्त गेला वाफेवर शिजून देऊ 5 मिनिटं. लगेच होते वाफेवर शिजते बरं का, लई वेळ लागत नाही. नंतर तिखट टाकूया. 1 चमच हळद टाकले बरं का. हळद टाकायचं लक्षातच नव्हतं, कारण की सार्थक रडत होता म्हणून पळत गेलते मी. आता टाकले हळद. आले बघा किती मस्त वाफेवर खमखमी शिजले आणि मस्त वास एकदम सुटलेला. असं पटकन जेवून जावं, पण काय करणार, चपाती पण करायची आहे मला अजून. आता सकाळी नाश्ता मी केलता, शेवई बनवले होते. परत रात्रीचा भात होता, ते कांदा वगैरे टाकून परतलं कारभारीनं. नाही करून जाऊन परत आता फर्स्ट शिफ्टला गेलेत. बघा थोडंसं तिखट टाकूया, कारण पोरं पण खातात ना, म्हणून नाही टाकायचं. हे कशामुळे टाकूया, घरचं मसाला घरचा सासूबाईनं बनवून दिलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. हो का आपलं झाले भरीत तयार. चांगलं ह्याला इथंच असंच हे परतून द्यायचं. चपातीसोबत खावा, भाकरीसोबत खावा, गरम गरम एकच नंबर लागणार. या पद्धतीने एकदा तुम्ही करून पहा. छोटे वांगेत बरं का, भरताचे वांगे नव्हत्या, तरी पण मी तसंच बनवले, तर मला आवडतं. त्यामुळे जास्त करून भाजीपेक्षा मला भरीत लय आवडतं. आता झाले किती वेळ लागतं, लई वेळ लागत नाही. आता चपाती घेते करून, मग जेवायचं गरम गरम. पोरांना वगैरे चारायचं, मग मी जेवते. चला मग दाखवते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ. फायनली आपलं भरीत पूर्ण तयार झालेलं आहे. कसं वाटतंय माझा व्हिडिओ तुम्हाला लाईक कमेंट करून नक्की सांगा. असेच माझे डेली नवीन ब्लॉग तुम्हाला येत जाईल. चला मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.